महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मेळावा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातील जवळपास 35 गावातून जात असल्याने परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक 31 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा अशी मागणी केली आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ गुले, डॉक्टर सुभाष कदम, विलास बाबर, गोविंद घाटूळ, कॉम्रेड उद्धव पवार, विठ्ठलराव गरुड, विनोद भुसारे, किशोर ढगे आदींसह या मोर्चामध्ये परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ढाले, सह्याद्री समाचार, परभणी। आम्ही सगळे बाधित शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले आणि या शक्तीपीठ महामार्गात शासनाकडून खूप मोठा अन्याय होणार आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही शक्तीपीठला जमीन देण्याच्या कोणी मानसिकतेत नाहीत। हे 2 वर्ष झालं आम्ही शासनाला सांगायलो की बा आमचा परभणी जिल्ह्यातून खूप मोठा विरोध आहे, पण मुख्यमंत्री साहेबाचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठला फक्त कोल्हापूरमधूनच विरोध आहे। मग आम्ही इतके दिवस आंदोलन केले, निवेदन दिले, आज खूप मोठा आज आम्ही मोर्चा काढला। अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून आम्ही शासनाला सांगालो की बाबा शक्तीपीठला आमचा शेतकऱ्याचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही या शक्तीपीठला 1 गुंठाही 1 इंचही जमीन देणार नाही। भलेही मग त्यासाठी शेतकऱ्याला दुसरं पाणीपत करायची वेळ येणं, पण आम्ही शासनाला 1 इंचही जमीन देणार नाही। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठ कॅन्सल झाला म्हणून असं जाहीर केलं होतं। पूर्ण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शक्तीपीठ कॅन्सल झालाय, पण हा पुन्हा डबल कसा काय शक्तीपीठाची सूचना कशी काढली मुख्यमंत्र्यांना हे आम्हाला त्यांनी सांगावं की त्यांच्या अदानीला अंबानीला जमिनी द्यायचे ठरवलं त्यांनी, शेतकऱ्याची माती करायची, फुकट जमीन घ्यायची त्याला। आमची जमीन आम्ही कशी जाऊ देत नाहीत, आमच्या कुठल्याच फायद्याची जमीन नाही, जाण्याचा रोड आमचा कुठल्याच फायद्याचा नाही आहे आणि आम्हाला कुठलाच प्रकारचा 1 पण रुपया मोबदला पाहिजे नाही। आम्ही आमचे सगळे शेतकरी ठाम आहे त्याच्यावर आणि आम्ही ठामपणे सांगतो, आम्ही जर शासनाचे कोणी कर्मचारी असतील त्याचं तरी टकोरं फुटलं नाही तर आमचं तरी टकोरं फुटलं। येऊ द्या, पोलीस येऊ द्या, प्रशासन येऊ द्या, कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलंय, याच्या अगोदर मी 4दा निवेदन दिलंय, माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, सगळ्या कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे, व्हिडिओला निवेदन दिलेलं आहे, SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। सगळ्याला सांगून आम्ही आमची हीच ताकद द्यायची नाही, आम्हाला मोबदला नको, आम्हाला काहीच नको, आम्हाला जमीन पाहिजे। आम्ही आमच्या लेकरांना काय द्यावं? तुम्ही जर सगळ्या जमिनी अशा घेतल्या तर